ही बॅटरी पाहिजे नाही दिसत तिथंच हे होते कालक पडते ना. हो हो काय करू पाठी पुढे करून मित्रांनो मध्येच आल्याच्या नंतर मध्येच ट्रॅफिक जाम पॉकलेन अडकला होता. त्याला काढायला एक क्रेन आली होती बघा मौंद्याच्या पुढे. हो आता हे बंद करतायत. 1-1.5 तास मित्रांनो इथंच गेला आमचा. इकडे पकडून लवकर आलो होतो पण मध्येच अडकलो. दिसतंय काय अशी लपडी असतात रात्रीची मित्रांनो. आज आपल्याला अजून अर्धा तास आहे घरी पोचायला. हाय नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो खेकड्यांचाच व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडे जिवंत पकडून आहे ना ते खेकडे पालनासाठी द्यायचे त्याचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो आता मी चाललो आहे, माझ्याबरोबर आनेबाई आहे, माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर मी चाललो आहे. लोकेशन आहे मौंदे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ॲक्च्युली काय हे खेकडे म्हणजे काय रेसिपी बनवण्यासाठी वगैरे उपयोग करणार नाहीत आम्ही. तर माझा मित्र आहे पुरुषोत्तम, त्यानं तो पॉन्ट तयार केला आहे खेकड्यांसाठी. तर ते खेकडे त्यांना जिवंत पाहिजे. तर आता पावसाळा चालू झाला आहे आणि खेकड्यांचं ब्रीडिंग चालू आहे, म्हणजे खेकडे पिल्लं सोडतात. तर ते खेकडे आम्ही जिवंत पकडणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तर मित्रांनो मौंद्यामध्ये आलो आहे आणि माझा मित्र आहे आनंदभाई, आनंद फोंडके. आनंद ऐकत काय हां त्याच्याबरोबर चाललो आता खेकडे बघायला नदीमध्ये. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. तर मित्रांनो माझ्याबरोबर हे मोरे काका पण आहेत. हे बघा आता काळो का तुम्ही. तर मित्रांनो माझ्याबरोबर मोरे काका पण आहेत आणि माझ्याबरोबर हे लाक्याबाई मोरातून माझे मित्र. आणि आमचे शेठ पण आलेत, तेच व्यवसाय करणार आहेत. त्यासाठी आम्ही जिवंत खेकडे पकडायला आलो मित्रांनो. मित्रांनो कंटिन्यू राहा. नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. खेकडा आहे ना तो जबरदस्त. पहिलाच खेकडा मिळाला आहे आनंदला कडकमध्ये. मेल फिमेल दोन्ही टाकायचे. बॅटरी कुठे गेली. बॅटरी दीपक द्या इकडे, द्या इकडे द्या. बघ कशी मारली आत गेला आतमध्ये गेला काय अशी मारायला पाहिजे. एवढा नाही जाणार, एवढा नाही जाणार लॉग आता सांगत मोरे काकांनी पकडलाय शॉट. गेला नाही घेऊ नका तुम्ही. अहो तुम्ही काय घेऊ नका बाहेर काय ती. ही बॅटरी पाहिजे नाही दिसत तिथंच हे होते कालक पडते ना. हो हो काय करू पाठी पुढे करून मी त्यांच्या पाठून चाललोय, ते पुढे चाललेत. इकडे पाणीच नाही.
पाऊस पाहिजे का? ही वाट आहे ना. चल तर मित्रांनो इकडे थोडेसे मिळाले. पाऊस नसल्या कारणाने 2-3 दिवस पाऊस नाही ना हो, त्याच्यामुळे जंगलातले खेकडे काय उतरले नाहीत नदीमध्ये. खूप मेहनत घेतलेली अनन्यने पण आणि त्या मोरे काकांनी पण. हे लाक्याबाई पण आले होते माझ्याबरोबर, माझेच मित्र आहे. तिकडे बघा हो. हां, एखादा म्हणून धन्यवाद झाला. आणि आणि हा फंडकेबाई. तर मित्रांनो मेहनत खूप आहे. तर ते खेकडे आता पॉन्डमध्ये सोडणार आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दुसरा टाकीन तेव्हा मी दाखवीनच. तो व्हिडिओ मी टाकणारच आहे. तर पॉन्डबद्दलचा, खेकड्या पॉन्डबद्दलचा तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे. तो मी तुम्हाला 2 दिवसांनी. तर मित्रांनो शेठ पण आले होते ना, आणखीन ते सर्वजण आलेले, पण हवे तसे काय खेकडे मिळाले नाहीत कारण पाणी कमी होतं. वाळाला 4 दिवस पाऊस नव्हता. तर मित्रांनो हे खेकडे आम्ही जिवंत ते पॉन्डमध्ये सोडणार आहेत. तो पॉन्डचा व्हिडिओ तर मी तुम्हाला 2 दिवसांनी दाखवणारच आहे. तर आता इथे संपवतो. मित्रांनो एवढे खेकडे तरी मिळाले आम्हाला. आता काढत नाही कारण इथे काढले तर सगळे पळून जातील डायरेक्ट. नाही ना, हाता झाला ते आता मस्त केला ते. हे कसा व्हिडिओ करतो बघ, गाडी कशी एवढं मोठा आहे रे. काय आहे ट्रेन आहे ना. मोदीला कधी केलाच नाही. हा फॉक्युन काढला त्याच्यानं. अरे भाऊच्या धक्क्याला केवढं मोठं केलं नाही. बापरे, अडकलो इथे येऊन मध्ये. हे अडकलं होतं ना ते. मित्रांनो मध्येच आल्याच्या नंतर मध्येच ट्रॅफिक जाम. फॉकलेन अडकला होता, त्याला काढायला एक क्रेन आली होती बघा म्हणून त्याच्या पुढे. जबरदस्त क्रेन आहे. तिथे आमचा 1 तास गेला.